हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी आपल्यासमोर एका नवीन टॉपिकसोबत आली आहे, ज्याचं नाव आहे माझा आवडता सण मकर संक्रांत. तर हा एक मराठी निबंध आहे. तर चला थोडक्यात पाहू आपण मकर संक्रांतीविषयी माहिती. माझा आवडता सण मकर संक्रांत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, असं आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देताना म्हणतो. अशी ही मकर संक्रांत जानेवारी महिन्याच्या 14 किंवा 15 तारखेला साजरी केली जाते. या दिवसापासून वर्षातील सणांची सुरुवात होते असे मानले जाते. देशातील विविध राज्यांमध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात मकर संक्रांत, पंजाब आणि हरियाणामध्ये लोहरी, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकामध्ये संक्रांती, पश्चिम बंगालमध्ये उत्तर संक्रांती, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये उत्तरायण, आसाममध्ये बिहू आणि तामिळनाडूमध्ये पोंगल या नावाने देखील ओळखले जाते. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार हा सण नवीन फळे व नवीन ऋतूच्या आगमनासाठी साजरा केला जातो. सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी लाखो भाविक भक्त गंगा आणि इतर पवित्र नद्यांच्या काठावर स्नान करतात आणि पैसे दान करतात. मकर संक्रांत या सणाला वैज्ञानिक देखील महत्त्व आहे. या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतो. याचा अर्थ असा होतो की रात्र लहान होऊन दिवस मोठे होऊ लागतात. मकर संक्रांती हा सण पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी, देवाचे आभार मानण्यासाठी आणि शेतकऱ्यांवर सदैव कृपा ठेवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी शेतीत वापरल्या जाणाऱ्या नांगर, कुदळ, बैल इत्यादीची पूजा केली जाते. शेतकऱ्यांवर देवाची कृपा सदैव राहावी यासाठी सूर्यदेवाची देखील पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक गंगेच्या घाटावर स्नान करायला जातात. अशी ही प्रथा आहे की अशा या स्नान केल्याने तुमचे पाप धुतले जातात आणि मोक्ष प्राप्त होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन पिकाच्या भातापासून खिचडी तयार केली जाते, ज्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा देखील समावेश केला जातो आणि गुळाची पोळी, तिळाचे लाडू हे सर्व बनवले जातात. मकर संक्रांतीचे विशेष म्हणजे पतंगोत्सव, म्हणजेच पतंग खेळणे, पतंग उडवणे. या दिवशी आकाश रंगबिरंगी पतंगांनी भरलेले असते. लहान मोठे सर्वजण पतंग उडवण्याचा आनंद घेतात. लहान मुलांमध्ये तर प्रचंड उत्साह असतो. अनेक ठिकाणी या दिवशी पतंग उडवण्याच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. या निमित्ताने दिवसभर आकाश पतंगांनी भरलेले असते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया सुंदर वस्त्र परिधान करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. सुवासिनींना हळद कुंकू लावून ओटी भरून दिली जाते. ही परंपरा प्रेम आणि एकोप्याचे प्रतीक आहे. देशभरातील लोक हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतात, ज्यांचा उद्देश परस्पर बंधुभाव, ऐक्य आणि आनंद सामायिक करणे हा आहे. तर असा हा छोटासा माझा आवडता सण म्हणजेच मकर संक्रांत याविषयी एक निबंध होता. आशा करते तुम्हाला हा निबंध समजला असेल आणि तुमची काही क्युरी असेल, काही डाऊट असतील तर मला नक्कीच कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.